नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सीमा सुरक्षा बल बॉर्डर सिक्युरिटी फॉर्म ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. मित्रांनो, सुरुवातीमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, रजिस्ट्रेशन करावं लागेल मित्रांनो. बघा मित्रांनो, सीमा सुरक्षा बल वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही डायरेक्ट तिथे टॅप करून तुम्ही डायरेक्ट या वेब पोर्टलवरती येऊ शकता मित्रांनो. तर सुरुवातीमध्ये काय करायचं मित्रांनो, पर्सनल इन्फॉर्मेशन फिलअप करायचं आपल्याला. बघा इथे कॅन्डिडेट नेम, जो अर्जदार असेल त्यांचं नाव इथे फुल नेम इथे फिलअप करायचं आहे. नंतर मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे. नंतर ईमेल आय डी फिलअप केल्यानंतर तुम्हाला इथे सेंड OTP ऑप्शन येणार आहे मित्रांनो. ते सेंड OTP वरती टॅप केल्यानंतर तुम्हाला एक OTP जाणार आहे. तो OTP तुम्ही इथे फिलअप करायचं आहे. नंतर व्हेरीफाय करून द्यायचं मित्रांनो. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल. असं पोर्टल दिसल्यानंतर आयडेंटिटी डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचं. आयडेंटिटी डिटेल आता इथे सिलेक्ट केले. बघा इथे आधार तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर आधार सिलेक्ट करायचं मित्रांनो. आधार सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर फिलअप करायचं आहे. नंतर बघा आयडेंटिटी टाईप्स, आता आयडेंटिटी टाईप काय असेल तुमचं, बघा पासपोर्ट, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स जे असेल तुमच्याकडे ते आधार सिलेक्ट करायचं. आधार सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही आधार नंबर इथे फिलअप करायचं. नंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन इथे फिलअप करायचं आहे. डेट ऑफ बर्थ, तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायचं आहे. सुरुवातीमध्ये वर्ष सिलेक्ट करायचं, मंथ, नंतर डे. नंतर ऑटोमॅटिक इथे कॅल्क्युलेशन होणार आहे तुमची एज. नंतर नॅशनॅलिटी तुमचं ऑटोमॅटिक येणार आहे. फादर नेम इथे फिलअप करायचं आहे, फुल नेम. नंतर मदर नेम फिलअप करायचं मित्रांनो. परमानंट आयडेंटिफिकेशन मार्क्स, बॉडी, बघा तुमच्या बॉडीवरती एखादं आयडेंटिफिकेशन असेल तर तुम्ही इथे टाईप करू शकता मित्रांनो. किंवा तुमच्या बॉडीवरती तीड असेल ते तर इंग्लिशमध्ये मोल असं टाईप करून द्यायचं मित्रांनो. नंतर तुमचं इथे मेल फिमेल असेल ते सिलेक्ट करायचे मित्रांनो. मॅरिड स्टेटस, आता इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला मॅरिड, अनमॅरिड, डिवोर्स जे असेल तुमचं ते सिलेक्ट करून द्यायचे मित्रांनो. सिलेक्ट केल्यानंतर डोमासाईल डिटेल्स, डू यू हॅव डोमासाईल सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट असेल तर येस केल्यानंतर तुम्हाला स्टेट चॉईस करायचं. स्टेट चॉईस केल्यानंतर तुम्हाला डोमासाईल नंबर इथे फिलअप करायचं आहे. नंतर नेक्स्ट कॅटेगरी रिझर्वेशन, आता कोणत्या कॅटेगरी, बघा रिलिजन काय असेल तुमचं, जे रिलिजन असेल हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन जे असेल तुमचं रिलिजन ते सिलेक्ट करायचं आहे. नंतर कॅटेगरी श्रेणी, आता कोणत्या कॅटेगरीमध्ये SC ST OBC EWC तुम्हाला ज्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करायचं ते कॅटेगरी तुम्ही चॉईस करून घ्यायचे मित्रांनो. बघा मित्रांनो इथे SC ST तुम्ही इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला सर्व कास्ट सर्टिफिकेट कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये इश्यू करण्यात आलंय आणि त्या डिस्ट्रिक्टमध्ये मॅजिस्ट्रेट DM ने जारी केले का सर्व इथे तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक हे नाव येणार आहे. तुम्ही सिलेक्ट करून द्यायचं आणि कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्ही फिलअप करून घ्यायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, मी अनरिझर्व मध्ये फिलअप करतो म्हणून काहीच झालं नाही त्याच्यात. बघा इथे सिलेक्ट करायचं डायरेक्ट एंट्री. डायरेक्ट एंट्रीवरती तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणत्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करताय तर मी डायरेक्ट एंट्री इथे टॅप केलंय. सब कॅटेगरी रिझर्वेशन, आता सब कॅटेगरी आर यू डिफरन्स एबल पर्सन्स, तुम्ही दिव्यांग आहे का असं विचारलं. येस असेल तर येस करायचं, नसेल तर नो. आर यू एक्स सर्व्हिसमेन्स, येस या नो. डिपार्टमेंटच्या विभागीय आहे का तुम्ही असं विचारलं ते नो किंवा येस. असेल तर येस, नसेल तर नो. इथे बघा आर यू एक्स सर्व्हिसमॅन, तुमचे ऑलरेडी तुम्ही भूतपूर्व सैनिक आहात का असं विचारलंय. तुम्ही असेल तर येस, नसेल तर नो करून द्यायचं मित्रांनो. नंतर नेक्स्ट काय करायचं मित्रांनो, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर बघा थोडं वेटिंग करायचं कारण लोडिंग घेते वेबसाईट. बघा मित्रांनो, आता हे सर्व फिलअप केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ॲड्रेस डिटेल्स फिलअप करायचं आहे. आता तुमचा पत्ता इथे फिलअप करायचा आहे. बघा तुमचं ॲड्रेस डिटेल फिलअप करायचं आहे मित्रांनो. पूर्ण जे असेल तुमचं 8 विलेज नेम, पोस्ट, तहसील आणि डिस्ट्रिक्ट आणि जो डिस्ट्रिक्ट नेम असेल तो फिलअप करायचा. नंतर तुमचं पिन कोड नंबर इथे फिलअप करायचं आहे. पिन कोड फिलअप केल्यानंतर तुमचं स्टेट चॉईस करायचं, ऑटोमॅटिक सर्व येणार आहे. डिस्ट्रिक्ट कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे ते ऑटोमॅटिक दिसेल, तिथे सिलेक्ट फक्त करायचं आहे आणि विलेज नेम तुम्हाला फिलअप करायचं मित्रांनो. बघा तुमचं विलेज नेम असेल ते फिलअप करायचं इथे. नंतर तुमचं पोलीस स्टेशन, आता नियर बाय पोलीस स्टेशन कुठे आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. नाव तुम्ही फिलअप करून द्यायचं आहे. नंतर पोस्ट डाकघर, आता पोस्ट कुठे आहे तुमचं, तुम्ही ॲड्रेस फिलअप केलं होतं तेव्हा
पोस्टचं नाव लिहिलं असेल तर पोस्टचं नाव तुम्ही इथे फिलअप करायचं आहे. जर तहसील, आता तहसील कोणतं आहे तुमचं ते इथे फिलअप करायचं आहे. नंतर बघा कॉरेस्पॉन्डन्स ॲड्रेस, आता तुमचा ॲड्रेस सेम आहे का, वरती फिलअप केलेला तो सेम आहे का वेगळा आहे तुमचा, तर तुम्ही सेम असेल तर इथे टॅप करून द्यायचं, ऑटोमॅटिक सर्व फिलअप होऊन जाणार मित्रांनो. बघा इथे टॅप केल्यानंतर हे ऑटोमॅटिक सर्व फिलअप झालं. नंतर नेक्स्ट करायचं, म्हणजे सेव्ह आणि नेक्स्ट करायचं मित्रांनो. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर बघा अदर डिटेल, डू यू हॅव, की आपके पास एनसीसी प्रमाणपत्र आहे, म्हणजे तुमच्याकडे एनसीसी प्रमाणपत्र आहे का, असेल तर येस, नसेल तर नो करून द्यायचं आहे. आता डू यू हॅव स्पोर्ट अचीवमेंट, की आपके पास खेल उपलब्धी प्रमाणपत्र आहे क्या, असं विचारलंय. तुमचं जो खेळमध्ये तुमचं सर्टिफिकेट असेल तुमचं तर असेल तर येस, नसेल तर नो करून द्यायचं. आता पुढे बघा फिजिकल स्टँडर्ड्स, आता तुमची हाईट फिलअप करायचं मित्रांनो. इथे बघा हाईट फिलअप करायचं, नंतर चेस्ट फिलअप केल्यानंतर वेट, तुमचं वेट किती आहे ते पण इथे फिलअप करायचं आहे. नंतर ब्लॅक लिस्ट डिक्लेरेशन, आता ब्लॅक लिस्ट डिक्लेरेशन काय असते, इज देअर एनी क्रिमिनल केस पेंडिंग अगेन्स्ट यू. आता काय विचारलं मित्रांनो, तुमच्याकडे काही क्रिमिनल केस आहे का तुमच्या विरुद्ध, असं विचारलंय. असेल तर येस, नसेल तर नो करून द्यायचं. इज कम्युनल गुजरात रोइस्ट, आता इथे बघा मित्रांनो नो करून द्यायचं. इथे नो केल्यानंतर बघा पुढची स्टेप काय असेल तुमची, सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सर्व डिटेल फिलअप झाल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल इथे फिलअप करायचं. क्वालिफिकेशन डिटेल बघा तुमचं SSC मॅट्रिक हायस्कूल इथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर इथे सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जो 10वीचं सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे, बोर्ड सर्टिफिकेट असेल त्याच्यावर नंबर असेल मित्रांनो, तो नंबर इथे फिलअप करायचा आहे. नंतर इथे कोणत्या वर्षी तुम्ही पास आउट झाले ते पास आउट तुम्ही इथे सिलेक्ट करायचे. बघा पास आउट सिलेक्ट केल्यानंतर तुमचं स्टेट चॉईस करायचं आहे. स्टेट चॉईस केल्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटी, आता तुम्ही कोणत्या बोर्डचे आहे, स्टेट बोर्डचे आहे का असं विचारले मित्रांनो. आता अदर बोर्ड्स, टेक्निशियल बोर्ड, तुमचं जे बोर्ड स्टेट बोर्ड सिलेक्ट करायचं. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर स्टेट बोर्ड सिलेक्ट करायचे. नंतर तुमचे ॲड क्वालिफिकेशन, बघा ॲड क्वालिफिकेशन तुम्ही 12वी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा व्यावसायिक एज्युकेशन असेल तुमच्याकडे, ते सर्व डिटेल तुम्ही ॲड करून सर्व फिलअप करू शकता मित्रांनो. बघा मित्रांनो हे सर्व फिलअप झाल्यानंतर बघा प्रिव्हियस ॲप्लिकेशन, आता सर्व तुम्ही डिटेल फिलअप केले ते प्रिव्हियस करून बघायचे मित्रांनो. सर्व फॉर्म तुम्ही चेक करून घ्यायचे, बरोबर आपण फिलअप केलं आहे का नाही ते सर्व डिटेल तुम्हाला दिसेल. आता बघा याच्यात आपल्याला पुढे काय दिलं आहे मित्रांनो, सेव्ह आणि नेक्स्ट करायचे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर बघा सक्सेसफुल दाखवते. आता बघा इथे स्टेट सिलेक्ट करायचे. नंतर महाराष्ट्र, बघा मित्रांनो रिफिल करायला लावते, हे कॅन्सल झालं होतं त्याच्यामुळे. बघा आता ॲड तुम्ही क्वालिफिकेशन करू शकता. इथे ॲड बटनवरती टॅप करायचं आहे. ॲड बटनवरती टॅप केल्यानंतर तुमचं आता SSC इंटरमिडिएट हे सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही सर्टिफिकेट नंबर फिलअप करायचं आहे. सर्टिफिकेट फिलअप केल्यानंतर तुम्ही कधी पास झाले ती डेट तुम्ही चॉईस करायचं आहे. डेट चॉईस केल्यानंतर तुम्ही स्टेट सिलेक्ट करायचं मित्रांनो तुमचं. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर बोर्ड, कोणत्या बोर्डचं स्टेट बोर्ड आहे असेल. आता पुढे तुम्ही ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट सर्व तुम्ही तिथे फिलअप करायचं आहे मित्रांनो. फिलअप केल्यानंतर बघा वर्क एक्सपिरियन्स, आता तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तरच तुम्ही फिलअप करायचं, नंतर त्याला सोडून द्यायचं मित्रांनो, काही भरलं नाही तरी चालेल. सर्टिफिकेट डॉक्युमेंट, आता बघा मी नेक्स्ट करतो कारण त्याच्यामुळे हे सर्व फिलअप करायला होते. जास्त मोठं व्हिडिओ होणार आहे मित्रांनो, म्हणून मी शॉर्टमध्ये तुम्हाला हे भरून दाखवते. बघा मित्रांनो आता हे सर्व फिलअप केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट, सर्टिफिकेट डॉक्युमेंट, इथे तुम्हाला सर्टिफिकेट डॉक्युमेंट तुमच्याकडे 10वी 12वी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट जे सर्टिफिकेट असेल, मार्कशीट असेल ते काय करायचं मित्रांनो, एका PDF मध्ये तुम्हाला
इथे या ठिकाणी अपलोड करायचे मित्रांनो. अपलोड केल्यानंतर तुमचं पासपोर्ट फोटो आणि सिग्नेचर येणार आहे ते तिथे अपलोड करून द्यायचं आहे आणि सबमिट करून द्यायचं मित्रांनो. सबमिट केल्यानंतर तुमचं पेमेंटचं ऑप्शन येणार आहे. ते पेमेंटचं ऑप्शन फिलअप केल्यानंतर फायनली तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाणार मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.